सर्वांना माझा नमस्कार. या कथेचा पहिला भाग अपलोड केला आहे, त्यामुळे हा दुसरा भाग आहे. चला सुरू करूयात. रिद्धीने जेव्हा दाराची कडी लावून घेतली, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. वहिनी तर लाजेने आणि भीतीने पूर्णपणे गोरीमोरी झाली होती. वहिनीने घाईघाईने उशीखाली ती वस्तू लपवली खरी, पण रिद्धीच्या नजरेतून काहीच सुटलं नव्हतं. रिद्धी पलंगावर येऊन बसली आणि तिने पिझ्झाचा बॉक्स बाजूला ठेवला. तिने एक मादक कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि म्हणाली, विशाल दादा, वहिनीच्या कमरेचं दुखणं तुला कसं काय समजलं? आणि वहिनी, तुम्ही तर मोठ्या हुशार निघालात. मला वाटलं होतं तुम्ही फक्त दादांची वाट बघताय, पण इथे तर घरातच खास मेजवानी सुरू झाली आहे की. वहिनी अडखळत म्हणाली, रिद्धी, अगं अगं तसं नाही आहे. विचार फक्त माझी मदत करत होता. रिद्धी हसली आणि तिने वहिनीचा हात धरला. मदत? वहिनी, तुमच्या चेहऱ्यावरची ती लाली आणि केसांची विस्कटलेली अवस्था बरेच काही मला सांगून जाते. आणि विशाल दादा, तुझा श्वास अजूनही इतका वेगाने का आहे? रिद्धी हळूच माझ्या जवळ आली. बाहेर पावसाचा जोर तर वाढलाच होता आणि खोलीतली ती उष्णता आता शिगेला पोचली होती. तिने उशी खालून ती लाकडी वस्तू बाहेर काढली. या वस्तूचा आणि तुमच्या खेळाचा काय संबंध आहे हे मला नीट समजलं. वहिनी, पण विशाल दादा, तुला नाही वाटत का की वहिनी एकटी थकली असेल? मला खूप दिवसांपासून तुझा हा मालिश करण्याचा अनुभव घ्यायचाच होता. रिद्धीचे हे शब्द ऐकून वहिनीच्या डोळ्यात आता भीतीची जागा एका वेगळ्याच संमतीने घेतली होती. वहिनी म्हणाली, रिद्धी, तू अजून लहान आहेस ग? त्यावर रिद्धीने तिची ओढणी बाजूला सारली आणि म्हणाली, लहान कोणीच नसतं वहिनी, फक्त संधीची वाट पाहत असतं. आज दादा बाहेर आहेत आणि आपण तिघच आहोत, मग कशाला लपवायचं? रिद्धीने माझा हात धरला आणि तिच्या कमरेवर ठेवला. तिच्या शरीराचा स्पर्श इतका उबदार होता की मला जगाचा विसर पडला होता. आता पलंगावर मी मध्यभागी होतो. एका बाजूला वहिनी आणि दुसऱ्या बाजूला रिद्धी. वहिनी आता हळूहळू मोकळी झाली होती. तिने रिद्धीला जवळ ओढलं आणि दोघींनी एकमेकींकडे पाहून एक मादक स्मितहास्य केलं. रिद्धी म्हणाली, दादा, आज तुला सिद्ध करावं लागेल की तू फक्त वहिनीचाच नाहीस, तर माझा पण लाडका दीर आहेस. त्या खोलीत आता फक्त आमच्या तिघांच्या श्वासांचे आवाज आणि पावसांचा गडगडाट ऐकू येत होता. वहिनीने पुढाकार घेतला होता आणि रिद्धीला माझ्या मिठीत ढकललं होतं. रिद्धीने तिचे डोळे मिटले आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. तिची त्वचा लोण्यासारखी मऊ होती. वहिनी आमच्याकडे बघून मिश्किलपणे हसली आणि म्हणाली, बघ रिद्धी, तुझ्या दादाच्या हातात किती जादू आहे. आम्ही तिघही त्या निषिद्ध आनंदाच्या शिखराकडे कूच करत होतो. वहिनीने रिद्धीला साथ द्यायला सुरुवात केली. तो नजारा इतका थरारक होता की मला वाटलं ही दुपार कधीच संपू नये. पण जसा वेळ जात होता तसं तसं हे नातं अधिकच नखरेल होत चाललं होतं. वहिनी आणि रिद्धी आता एकमेकींच्या स्पर्शात आणि माझ्या प्रेमात चिंब भिजल्या होत्या. रिद्धीच्या तोंडातून निघणारे ते हळवे आवाज आणि वहिनीचा तो अनुभवाचा जोश. पुण्याच्या त्या छोट्याशा घरात एक असा इतिहास लिहिला जात होता जो कोणालाही ठाऊक नव्हता. दादा ऑफिसच्या कामात अडकले होते आणि इथे त्यांचं घर एका वेगळ्याच ऊर्जेने तापलं होतं. जसा खेळ रंगला तसं वहिनीने एक नवीन गोष्ट सुचवली. तिने त्या लाकडी वस्तूचा वापर आता रिद्धीसाठी करायला सांगितला.
तो अनुभव आमच्या तिघांसाठीही इतका रोमांचक होता की मर्यादांचे सगळे बांध फुटले होते. दोन स्त्रियांच्या इच्छांची आग आता शांत करण्याची जबाबदारी आता माझ्या एकट्यावर होती. पण मला त्याचं काहीच दडपण आलं नव्हतं. सुमारे तासभर हा थरार सुरू होता. आम्ही तिघंही खूप थकलो होतो आणि समाधानाने पलंगावरती पडलो होतो. रिद्धीने माझा हात घट्ट धरला होता आणि वहिनीने तिचं डोकं माझ्या छातीवरती ठेवलं होतं. पण अचानक खालच्या मजल्यावरच्या दाराची बेल वाजली. आम्ही तिघंही दचकून उठलो. दुपारी 4 वाजता कोण आलं असावं? दादा तर रात्री येणार होता. वहिनीने पटकन साडी सावरली आणि खिडकीतून खाली पाहिलं. तिचे डोळे विस्फारले आणि चेहरा पांढरा पडला. विशाल, रिद्धी, खाली मामा आहेत आणि त्यांच्यासोबत दादासुद्धा आहेत. दादा लवकर कसे आलेत? वहिनी थरथरत म्हणाली. पण सस्पेन्स इथे संपला नाही. वहिनीने जेव्हा कपाट लावायचा प्रयत्न केला तेव्हा तिला कळलं की घाईघाईत ती लाकडी वस्तू तिथे जमिनीवर पडली आहे. तितक्यात रिद्धी म्हणाली, आई ग, माझा मोबाईल कुठे आहे? मी सगळं शूट करत होते आणि मोबाईल बेडच्या फटीत पडलाय. खाली पुन्हा बेल वाजली. शिल्पा, दरवाजा उघड, आम्ही आलोय. दादांचा आवाज जवळजवळ येत होता. आता विशाल काय करणार? रिद्धीचा तो शूट केलेला व्हिडिओ दादांच्या हाती लागेल का? आणि जमिनीवर पडलेली ती वस्तू पाहून मामा काय म्हणतील? मित्रांनो, पुढचा भाग खूपच भयानक आणि थरारक असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि भाग 3 हवा असेल तर कमेंटमध्ये भाग 3 लिहा. धन्यवाद.